नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आताच्या घडीला धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंनी राजीनामा देणं हे गरजेचं असल्याचं दमानिया म्हणाले. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे दोघंही वाल्मिक कराडला चांगलं ओळखतात. तपासात काही निष्पन्न झालं नाही तर त्यांना पुन्हा मंत्रिपद द्या असं दमानिया म्हणाले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे आणि हे दोघंही बहीण भावंड हे दोघंही वाल्मिक कराडना अगदी व्यवस्थित ओळखतात. त्यांचे खूप 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 वर्षांचे संबंध देखील आहेत. म्हणून त्यांनी ही चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन बाहेर निघालं पाहिजे आणि त्याच्यानंतरच या दोन्ही बहीण भावांना परत मंत्रिपद जर काही निष्पन्न झालं नाही तर देण्यात यावं. पण आताच्या घटकेला या दोघांनाही मंत्रिपद देणं, त्याचा राजीनामा देणं अत्यंत गरजेचं आहे. अंजली दमानियांना बीड पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पत्र. बीड हत्या प्रकरणातील 3 आरोपींची हत्या झाल्याचा दमानियांचा दावा. बीड पोलिसांच्या गुन्हे शाखेने दमानियांकडे पुरावे मागितले. मी कालच मला आलेले व्हॉइस नोट पोलिसांना पाठवले असं दमानिया म्हणाल्यात. आणखी गरज पडल्यास मी सर्व पुरावे देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. क्राईम ब्रांचकडनं मला काल रात्री एक पत्र आलंय की बाबा तुम्ही बसवेश्वर कल्याणमध्ये 3 प्रेतं सापडली आहेत अशी जी माहिती ज्या काही माध्यमांना दिली त्याचे डिटेल्स आम्हाला देण्यात यावे असं त्या क्राईम ब्रांचकडनं पत्र आहे. तर खरं तर मी ही माहिती परवाच रात्री एसपींकडे दिली आहे. कदाचित हे क्राईम ब्रांचला माहिती नसेल म्हणून ते पत्र आलंय मला. पण ही पत्र मी अगदी त्यांना पुन्हा हवे असतील ते सगळे डिटेल्स पाठवायला अगदी एका पायावर आहे. प्राजक्ता माळीने घेतलेली भूमिका योग्य असल्याचं दमानिया म्हणाले. सुरेश धस यांना प्राजक्ता माळीचं नाव घेण्याची गरज नव्हती असं दमानिया म्हणाले. प्राजक्ता माळींची मदत करणार असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. जितकी राजकीय मंडळी आहे ना ही महिलांबद्दल अतिशय निंदनीय असं वक्तव्य करतात. ते आमदार आहेत, त्यांनी त्यांच्या पदाला शोभेल असं वक्तव्य केलं पाहिजे. ते होताना दिसत नाही. अतिशय योग्य भूमिका आहे तिची. आहेत कोण आहे सुरेश धस त्यांच्या विरुद्ध वाटेल ते बोलणारे. त्या उद्या तक्रार करतात महिलाकडे, तुम्ही पण त्या तक्रारीला अनुसरून त्यांना मदत करता? नाही, मदत तर नक्कीच करेन, प्रत्येक महिलेची करेन ज्यांच्या विरुद्ध असे जे बोलले आज सुरेश धसांनी. आता त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की मी चुकीचं काहीच बोललो नाहीये, पण मग त्यांचे नाव घेण्याची गरज